नमस्कार. राजकारण हे अतिशय तरल असतं, सतत प्रवाही असतं आणि त्याच्यामध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक दिवाणी राजकारण आणि दुसरं मैदानी राजकारण. मैदानी राजकारण म्हणजे खुलेआम सभा घेऊन एकमेकांच्यावर जे वाकताडण हे नेते करत असतात ते खुलं राजकारण किंवा मैदानी राजकारण. पण त्याच्यापेक्षा प्रभावी असणारं, त्याच्यापेक्षा तरल असणारं आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रभावशाली किंवा इफेक्टिव्ह असणारं जे राजकारण असतं ते दिवाणी राजकारण. दिवाणी राजकारणामध्ये आपापल्या सोंगट्यांची जागा सातत्याने बदलत जाऊन दुसऱ्याला काटशह देण्यामध्ये कायम आपली बुद्धी लावावी लागते आणि याला कुठचंही वेळापत्रक नावाची गोष्ट नसते. हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे अव्याहतपणे चालू असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडद्याच्या मागे मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली असं हे जे दिवाणी राजकारण सुरू असतं त्याचा थांगपत्ता किंवा मागमूस देशातल्या जनतेला कधीही लागत नाही. 11 जानेवारी 1966च्या भल्या पहाटे म्हणजे सकाळी 2 वाजता म्हणजे मध्यरात्र उलटून गेल्यानंतर जेमतेम 2 तासांनी दिल्लीहून एका फोनच्या तबकड्यांचे आकडे फिरवायला कोणीतरी सुरुवात केली. तो फोन भोपाळमधल्या एका घरी वाजायला लागला. भोपाळमधल्या व्यक्तीने झोपेतून जागं होऊन डोळ्यावर हात फिरवीत तो फोन उचलला आणि मग त्याच्या कानावर शब्द आले, शास्त्रीजी नहीं रहे. शास्त्रीजी नहीं रहे हे कळल्याबरोबर त्याला खरं तर आपल्या कानावर विश्वास बसेना, म्हणून त्याने पप करत दिल्लीतल्या त्या व्यक्तीला विचारलं की हे असं कधी झालं, शास्त्रीजींचं निधन कसं काय झालं. त्यावर अवाक्षरही उत्तर म्हणून न देता दिल्लीतल्या त्या व्यक्तीने पुढे सांगायला सुरुवात केली की मुझे लगता है आपको तुरंत दिल्ली आना है. त्यावर हो मी लगेच दिल्लीला येतो असं म्हणून त्या भोपाळमधल्या माणसाने आपला फोन खाली ठेवला. दिल्लीमधून टेलिफोनच्या तबकडेवरचे आकडे फिरवून भोपाळला फोन जो लावला गेला तो दिल्लीच्या एक सफदरजंग या निवासस्थानातून इंदिरा गांधींनी केलेला फोन होता आणि भोपाळमध्ये ज्या घरी त्या फोनची घंटी वाजली होती ते द्वारका प्रसाद मिश्रा नावाच्या भोपाळच्या राजधानीत राहणाऱ्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं घर होतं. मोजक्या काही दिवसापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाटाघाटी होऊन त्याचा ताश्कंद करार करण्यासाठी शास्त्रीजी देशाचे पंतप्रधान म्हणून ताश्कंदला गेलेले होते आणि 11 जानेवारीच्या म्हणजे 10 आणि 11 जानेवारीच्या मधल्या रात्री अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन शास्त्रीजींचं ताश्कंदमध्येच निधन झालेलं होतं. ते निधनाची वार्ता दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर मगाशी सांगितलेल्या दिवाणी राजकारणाला रंग चढायला लागला आणि त्या राजकारणातली पहिली खेळी म्हणून इंदिरा गांधी यांनी भोपाळचे मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्र म्हणजे DP मिश्रांना पहिला फोन केला आणि त्यांना सांगितलं की आता आपल्याला तातडीने दिल्लीमध्ये निघून येणं भाग आहे. इंदिरा गांधींनी केलेला हा फोन ठेवला आणि जेमतेम काही मिनिटांचा अवधी झाला आणि मग परत एकदा त्या DP मिश्रांच्या म्हणजे भोपाळच्या मुख्यमंत्र्यांच्या घरातल्या फोनची घंटी वाजायला लागली. घंटी वाजायला लागल्यानंतर
डी.पी. मिश्रांनी तो फोन उचलला आणि त्यावेळेला दिल्लीमधून दुसऱ्या बाजूनी बोलत होते गुलझारीलाल नंदा. शास्त्रींच्या निधनाची वार्ता दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर तातडीने रात्रीच्या रात्री लगबगीने गुलझारीलाल नंदा यांना देशाचं हंगामी पंतप्रधान पद देऊन त्या पदाची गोपनीयतेची शपथ देण्यात आली होती. कारण शास्त्रीजींच्या निधनाची वार्ता अधिकृतपणे एका पंतप्रधानानेच जाहीर करणं गरजेचं होतं. पंतप्रधान पदाची हंगामी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ताबडतोब गुलझारीलाल नंदानी द्वारकाप्रसाद मिश्रांना भोपाळला फोन केला आणि आता मला तुमची मदत लागणार आहे असं निसंदिग्धपणे सांगून टाकलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तातडीने डी.पी. मिश्रा भोपाळहून निघून दिल्लीमध्ये दाखल झाले तोपर्यंत राजकारणाला अजून रंग चढलेला होता. राजकारणामध्ये परत एकदा केंद्रस्थानी मागच्या वेळचीच व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष आलेले होते आणि त्यांचं नाव होतं के. कामराज. आता हे के. कामराज काय निर्णय घेतात याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या आणि पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून मोरारजी देसाई परत एकदा मैदानामध्ये उतरणार याची खात्री कामराजांना झालेली होती. त्यांना परत एकदा रोखण्याची जबाबदारी सिंडिकेट म्हणजे काँग्रेसमधले जे वरिष्ठ नेते होते, महाराष्ट्राचे वसंतराव नाईक, सक्का पाटील, बंगालचे अतुल्य घोष, बिहारचे के.पी. सहाय, निजलिंगप्पा या सगळ्यांची वर्णी लावून काँग्रेसचं एक अंतर्गत जे किचन कॅबिनेट तयार झालं होतं त्याला सिंडिकेट म्हणत असत आणि या सिंडिकेटचा सगळा पाठिंबा कामराज यांच्या मागे कायमस्वरूपी उभा असे. त्या सिंडिकेटचं आणि कामराजांचं आता काय गुळपीट होतं आणि पुढचा पंतप्रधान कसा काय ठरवला जातो आणि ती माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडते याच्या रोचक चर्चा रात्रीच्या रात्री दिल्लीमध्ये सुरू झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली खेळी इंदिरा गांधींनी करून टाकली होती. मोरारजी देसाई आपल्या सगळ्या सैन्याची, प्यादांची, वजिराची मांडणी करायला पट घेऊन बसलेले होते. आता या सगळ्यामध्ये जो निर्णायक क्षण किंवा निर्णायक विचार होता तो होता कामराज यांचा. कारण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून तो जे काही निर्णय देतील तो सगळ्यांना मान्य करणं भाग होतं. पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यामुळे मागच्या वेळेपेक्षा या वेळेला पंतप्रधान पदाची निवड करणं म्हणजे कामराजांची एका अर्थी पूर्णपणे कसोटी लागणार होती. मागच्या वेळेला दावेदार म्हणून मोरारजी देसाई उभे होते आणि शिताफीने शास्त्रीजींना पुढे करून कामराजांनी आपल्या शब्दाचं वजन वापरून शास्त्रीजींना पंतप्रधान केलेलं होतं. पण ते शास्त्री आत्ताच नुकतेच काही तासापूर्वी हे जग सोडून गेलेले होते आणि पुन्हा एकदा दिल्लीमध्ये खुर्चीचा खेळ रंगामध्ये आलेला होता. खुर्चीच्या या खेळामध्ये इंदिरा गांधी उतरणार असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण इंदिरा गांधींची स्वतःची घालमेल सुरू होती. त्याने डी.पी. मिश्रांना दिल्लीला बोलावून घेतलेलं होतं. पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये एक शंका वारंवार येत होती आणि ती म्हणजे जर खुदा न खास्ता देव न करो न करे नारायण असं म्हणता म्हणता कामराज यांनी स्वतः जर पंतप्रधान व्हायचं ठरवलं तर मोरारजी देसाई किंवा इंदिरा गांधी यांचं काही म्हणता काही चालणार नव्हतं. आणि कामराज या वेळेला पंतप्रधान म्हणून स्वतःचंच नाव घोषित करतील अशी पुसटची शंका इंदिरा गांधींना येत होती आणि त्याची जवळजवळ खात्री मोरारजी देसाईंना वाटायला लागलेली होती.
इंदिरा गांधी या सगळ्या घालमेलीमध्ये एका बाजूला कामराज उभे राहिले तर काय या प्रश्नाची सोडवणूक करत असताना आपण आता पंतप्रधान पदासाठी दावेदार म्हणून उभं राहायचं याच्यासाठी ही आखणी करत होत्या. आणि नेमका त्याच वेळेला गुलझारीलाल नंदांचा फोन इंदिरा गांधींच्या निवासस्थानी म्हणजे एक सफदरजंग रोडमध्ये आला. गुलझारीलाल नंदाने इंदिरा गांधींकडे एक मागणी केली की पुढच्या निवडणुकीपर्यंत पंतप्रधान पद माझ्याकडेच राहावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही पाठिंबा दिलात तर ते सहज शक्य आहे. गुलझारीलाल नंदा यांना शास्त्रीजींच्या निधनाची वार्ता आल्यानंतर हंगामी पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली होती आणि आपलं हे हंगामी पंतप्रधान पद जवळजवळ कायम व्हावं आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी आपणच पंतप्रधान पदावर राहावं असा एकंदर गुलझारीलाल नंदा यांच्या मनामध्ये विचार किंवा खळबळ चाललेली होती. आणि त्यासाठी त्याने इंदिरा गांधींच्या पाठिंब्याची मागणी इंदिरा गांधींना फोन करून घेतलेली होती. गुलझारीलाल नंदांचा फोन आल्यानंतर इंदिरा गांधींच्या मनामध्ये परत एकदा चलबिचल सुरू झाली. कारण आत्तापर्यंत त्यांच्या मनामध्ये शंकेचे पाल म्हणून कामराज यांचं नाव येत होतं आणि आपल्या पुढे नक्की ठामपणे उभे राहणार ते मोरारजी देसाई ही गणितं त्यांची मांडून झाली होती. पण अचानकपणे एखाद्या उंटाने तंबूमध्ये घुसावं तसं गुलझारीलाल नंदा या सगळ्या त्रिकुटामध्ये घुसायला लागलेले होते. आता आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे त्या खळबळीला, त्या उलटसुलट विचारांना आपणच कुठेतरी विराम द्यायला हवा आणि त्यासाठी धडाडीने काहीतरी करायला हवं असा इंदिरा गांधींचा विचार पक्का झाला. आणि मग त्याने कामराज यांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी कामराज यांची 4 जंतर मंतर रोड या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सरळ जाऊन भेट घेतली. देश शास्त्रीजींच्या दुःखामध्ये चूर होता. देशातले सगळे झेंडे अर्ध्यावर उतरवलेले होते. सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेले होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून शास्त्रीजींच्या एकंदर कार्याची महतीची उजळणी देशभर चालू होती. आणि त्याच वेळेला कामराज यांच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या कन्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी कामराजच्या म्हणजे काँग्रेस अध्यक्षांच्याकडे येऊन बसलेल्या होत्या. सुरुवातीचं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर आपल्या मनामध्ये केलेल्या एकंदर मांडणीप्रमाणे त्याने पहिला फासा टाकला की मला गुलझारीलाल नंदांचा फोन आला होता आणि ते मला भेटायलाही येण्याची शक्यता आहे. त्यावर थोडासा पॉज घेऊन कामराजांकडे बघून परत इंदिरा गांधींनी आपलं उरलेलं वाक्य पूर्ण केलं. आणि ते वाक्य पूर्ण करताना इंदिरा गांधी म्हणाल्या की गुलझारीलाल नंदांना पुढच्या निवडणुकीपर्यंत पंतप्रधान पदावर कायम राहायचं आहे असं ते मला स्पष्टपणे म्हणाले. आता या सगळ्याचा कामराजांच्यावर काय परिणाम होतो हे अतिशय तीक्ष्ण नजरेने इंदिरा गांधी निरखून बघायला लागल्या. कामराजांनी इकडे तिकडे छताच्या आढ्याकडे 2 मिनिटं बघितलं आणि मग पटकन इंदिरा गांधींना विचारलं की गुलझारीलाल नंदांच्या या सगळ्या म्हणण्यावर आपण काय विचार केला आहे. त्यावर अतिशय सावधपणे इंदिरा गांधी कामराजांना म्हणाल्या की हे बघा, मी त्यांना सांगितलं की जर बाकीचे लोक आपल्याला पाठिंबा देत असतील तर माझाही आपल्याला पाठिंबा राहील. त्याच्यावर मग कामराज म्हणाले की तुम्ही तातडीने काही घाईघाईने करू नका. या गोष्टी शांतपणे निरखून पारखून त्याच्यावर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे सध्या तुम्ही शांत राहा असं म्हणून
आपल्याकडे आलेल्या इंदिरा गांधींना कामराजांनी निरोप दिला. कामराजांच्या घरातून म्हणजे 4 जंतर मंतर रोडवरून बाहेर पडताना इंदिरा गांधींनी कामराजांच्या मनामध्ये जे काही आहे ते जाणून घेण्याचा जो प्रयत्न चालवला होता तो कुठेतरी अपयशी ठरल्याची भावना त्यांच्या मनामध्ये झाली. दरम्यानच्या काळामध्ये जे सिंडिकेट मगाशी उल्लेख केला की वजनदार नेत्यांचं एक कोंडाळं जे होतं त्यांनी कामराज यांची त्याच बंगल्यामध्ये म्हणजे 4 जंतर मंतरमध्ये भेट घेऊन आता तुम्ही मुखस्तंभासारखं बसून न राहता काहीतरी भूमिका जाहीर केली पाहिजे असा दबाव कामराजांच्यावर वाढवायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या कोंडाळ्यामध्ये निजलिंगप्पा, अतुल्य घोष, सक्का पाटील, महाराष्ट्राचे वसंतराव नाईक यांच्याबरोबर इंदिरा गांधींसाठी दिल्लीमध्ये आलेले द्वारका प्रसाद मिश्राही सामील होते. या सगळ्यांनी एकत्र येऊन या कामराजांच्यावर दबाव टाकायला सांगितला लागला की आता तुम्ही काहीतरी निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. त्यावर मग कामराजांनी मला अजून थोडा वेळ पाहिजे, मी विचार करतोय असं टुमणं लावायला सुरुवात केल्यानंतर त्या सिंडिकेटमधले जे वजनदार नेते होते त्यांच्यापैकी निजलिंगप्पा आणि अतुल्य घोष याने कामराजांचा परत एकदा पिच्छा पुढवला आणि त्यांना सरळ सरळ सांगून टाकलं की आमच्या मनामध्ये असं आहे की आता पंतप्रधान पदासाठी तुम्हीच पुढे आलं पाहिजे, तुमचंच नेतृत्व या देशाला लाभलं पाहिजे. हे ऐकल्याबरोबर अंगावर पाल पडावे तसे कामराज चमकून उठले. त्यांनी झटकल्यासारखं केलं आणि समोर आपल्यावर पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उतरायचा दबाव टाकणाऱ्या सिंडिकेटमधल्या त्या आपल्या दोस्त मंडळींना आणि वजनदार नेत्यांना सांगितलं की माफ करा बाबांनो, मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि मला काँग्रेसचा अध्यक्षच राहू दे. त्यावर साहजिकच या सगळ्या काँग्रेसच्या वजनदार नेत्यांनी त्याचं कारण विचारलं आणि ते कारणही कामराजांनी स्वच्छपणे त्या सगळ्यांच्या समोर सांगून टाकलं की हे बघा, नो इंग्लिश नो हिंदी, म्हणजे मला अस्खलितपणे इंग्रजी बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही आणि हिंदी किंवा इंग्रजी याच्यातली एकही भाषा न येणारा माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत आणि म्हणून काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मी खुश आहे आणि तसाच मला खुश राहू द्या. आता कामराजांनी आपली ही सगळी शस्त्र टाकून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवावी असं कामराजांच्या मनामध्ये आलं आणि त्याने तो दिवस मुकरर करून काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सगळ्या सदस्यांना त्या बैठकीचं निमंत्रण धाडलं. सकाळी 4 जंतर मंतर रोडमध्ये सिंडिकेटने पूर्ण दबाव टाकला होता आणि त्याच्यामध्ये कामराज यांनी आपण पंतप्रधान पदासाठी इच्छुक नाही हे स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्या बैठकीमध्ये असलेले द्वारका प्रसाद मिश्र जे इंदिरा गांधींचं समर्थन करत होते त्यांना कुठेतरी हायसं वाटलं आणि आता कामराज हा मोहरा बाजूला पडल्यानंतर मोरारजींशी टक्कर द्यायला इंदिरा गांधींच्या मागे अनेक नेत्यांचं पाठबळ उभं करण्याच्या एकंदर कार्याला हे द्वारका प्रसाद मिश्रा लागले. दुसऱ्या दिवशी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार होती आणि त्याच्यामध्ये होणारा फैसला मग सगळ्या देशाला बंधनकारक ठरणार होता. त्याच्या आधी आपण आपली खिचडी पूर्णपणे शिजवून त्याच्याला फोडणी देऊन टाकावे असा काहीसा विचार या द्वारका प्रसाद मिश्रांनी केला आणि मग दिल्लीतल्या मध्य प्रदेश भवन या इमारतीमध्ये त्यावेळच्या काँग्रेसच्या प्रस्थापित अशा मुख्यमंत्र्यांची एक बैठक या द्वारका प्रसाद मिश्रांनी बोलावली आणि तिथे तोपर्यंत या आलेल्या बैठकीतल्या इतर मुख्यमंत्र्यांना कामराज यांनी आपली शस्त्र खाली टाकलेली आहेत याची सुतराम कल्पना नव्हती.
त्याच्या पुढे मग द्वारकाप्रसाद मिश्राने भलावण करायला सुरुवात केली की आता खरी वेळ आहे आपण सगळ्यांनी कामराजांच्या मागे उभं राहण्याची. तेच मोरारजी देसाईंना एकतर सडेतोड असं उत्तर देऊ शकते आणि आपल्या बरोबरचा आपल्या वयाचा नेता किंवा आपल्यातलाच एक नेता आता पंतप्रधान पद होण्यासाठी पदी बसण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्या बैठकीमध्ये जे काँग्रेस पक्षाचे वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री बसले त्यांना हे सगळं पटलं आणि पटल्यानंतर मग द्वारकाप्रसाद मिश्राने पुढचा फासा टाकला आणि सांगितलं की बाबा आत्तापर्यंतचं हो हो नाही नाहीचं धोरण कामराज आपल्या उराशी बाळगून बसलेले आहेत आणि अगदी शून्यापेक्षा कमी शक्यता आहे, पण एक शक्यता आहे की कामराज आपण त्यांना पाठिंबा देऊन घोड्यावर बसवून पंतप्रधान पदापर्यंत नेण्याची तयारी करतोय. पण त्यानेच जर निवडणूक न लढवण्याचा किंवा पंतप्रधान पदाच्या भानगडीत न पडण्याचा निर्णय जर घेतला तर आपण काय करायचं. आता सगळ्यांच्या पुढे हा प्रश्न टाकून द्वारकाप्रसाद मिश्र तिथून घाईघाईने निघाले आणि 4 जंतर मंतर रोडवर कामराजांनी बोलावलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये ते हजर झाले. बैठकीचं कामकाज तोपर्यंत सुरू झालेलं होतं आणि मोरारजी देसाईने आपल्याला जो डाव साधायचा होता तो हे डी.पी. मिश्रा म्हणजे इंदिरा गांधींचे समर्थक भोपाळचे मुख्यमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याच्या आधी तो डाव टाकून मोरारजी देसाई मोकळे झालेले होते. कामराज यांनी 4 जंतर मंतर रोड या ठिकाणी बोलावलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सुरुवातीला मागच्या वेळेसारखं दळण दळायला कामराज यांनी सुरुवात केली की आता नेता निवडीचा गंभीर प्रश्न आपल्यापुढे उभा राहिलेला आहे आणि माझा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी अशी एक सूचना आहे की आपण सर्वसंमतीने त्या नेत्याची निवड करावी. मागच्या वेळेला प्रतापसिंग कैरो हे पंजाबचे मुख्यमंत्री उसळून उठलेले होते आणि यावेळच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या पंतप्रधान पदाच्या निवडीच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये साक्षात मोरारजी देसाई तडकून उभे राहिले आणि समोर बसलेल्या काँग्रेसचं अध्यक्षपद ज्याच्याकडे आहे त्या कामराजांना मोरारजी देसाई म्हणाले की दरवेळेला हे सर्व संमतीचं सहभागाचं नाटक हवंच कशाला. कधीतरी एकदा एकमेकांना दोघांची 2 हात करू दे आणि चक्क निवडणुकीतून काँग्रेसचा नेता म्हणजे पंतप्रधान निवडायला हवा. आणि खरं तर काँग्रेस वर्किंग कमिटीने याच्यामध्ये पडू नये कारण सभागृहाचा नेता निवडण्याची जबाबदारी किंवा एकंदर अधिकार हा त्या सभागृहामध्ये असणाऱ्या सदस्यांचा असतो आणि म्हणून काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी एकत्र येऊन आपला नेता निवडावा आणि ती प्रक्रिया फक्त निवडणुकीने पार पाडावी. ज्याला कोणाला अधिक मतं मिळतील तो देशाचा पंतप्रधान होईल. त्यावर पुन्हा एकदा कामराजांनी गोलमोल करून मोरारजींना तात्पुरतं शांत केलेलं होतं. पण यावेळेला मोरारजी हट्टाला पेटलेले होते आणि काही करून ते आता निवडणूक घडवून आणणार ही बाब त्या दिवशी वर्किंग कमिटीमध्ये जवळजवळ स्पष्ट झालेली होती. हा सगळा प्रकार घडून गेल्यानंतर द्वारकाप्रसाद मिश्रा इंदिरा गांधींचे समर्थक त्या बैठकीमध्ये पोहोचले आणि आजूबाजूला बसलेल्यांकडून आत्तापर्यंत काय घडून गेलं हे जेव्हा द्वारकाप्रसाद मिश्रांना कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता सगळा डाव उलटा पडलेला होता. करण्यासारखं फारसं काही शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि म्हणून
त्यांनी तातडीने एक सफदरजंग हे इंदिरा गांधींचं निवासस्थान गाठलं आणि काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये हट्टाला पेटून मोरारजी देसाईंनी निवडणुकीची मागणी करून जवळजवळ ती आपली मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीकडनं मान्य करून घेतलेली आहे असं त्या ओघामध्ये इंदिरा गांधीनं सांगितलं. इंदिरा गांधी विचलित झाल्या पण घाबरून गेल्या नाहीत. द्वारका प्रसाद मिश्रांनी ही जी ताजी खबर आणली होती त्यावर थोडा वेळ त्याने विचार केला आणि मग आपल्या तोफेचं तोंड आता वळवायची गरज पडणार आहे हे लक्षामध्ये आल्यावर द्वारका प्रसाद मिश्रांना सांगून आपल्या तोफेचं तोंड त्याने वळवून टाकलं. इंदिरा गांधींच्या घरातून बाहेर पडलेले द्वारका प्रसाद मिश्रा तातडीने जे निघाले त्यांनी मध्य प्रदेश भवन गाठलं आणि पुन्हा एकदा आपल्याला पाठिंबा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि इतर सगळ्या लोकांना त्याने मध्य प्रदेश भवनमध्ये बोलावून घेतलं आणि तिथे सगळ्यांपुढे एक बॉम्ब टाकून दिला की काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये मोरारजी देसाईने निवडणुकीची मागणी केलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची आणि तितकीच खात्रीशीर बातमी म्हणजे कामराज काही निवडणुकीला पंतप्रधान पद भूषवायला उत्सुक नाही आहेत. आता साहजिकच आपण ज्यांना घोड्यावर बसायची तयारी केली होती त्या कामराजांनी शस्त्र टाकलेली आहेत. त्यामुळे आता आपण कुणाला पाठिंबा द्यायचा आणि मोरारजींचा वारू कसा अडवायचा या विचारामध्ये ते सगळे मुख्यमंत्री आणि द्वारका प्रसाद मिश्रांच्या समोर बसलेले काँग्रेसचे नेते. थोडा वेळ आपण विचार करतो आहोत, आपण खजील झालेलो आहोत, आपल्याला धक्का बसलेला आहे असं नाटक या द्वारका प्रसाद मिश्रांनी केलं आणि मग हळूच इंदिरा गांधींच्या सूचनेप्रमाणे त्यांनी समोर बसलेल्या लोकांना सांगायला सुरुवात केली की हे बघा, कामराज निवडणुकीमध्ये उतरणार नाही, त्यामुळे आपल्या पहिल्या पसंतीचा जो उमेदवार होता तो आता गळपटलेला आहे आणि मोरारजी देसाईने पंतप्रधान व्हावं असं आपल्या कुणालाही वाटत नाही. म्हणून आपण आता सगळ्यांनी इंदिरा गांधींच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र होऊन कामराज यांनी सुद्धा आपली ताकद इंदिरा गांधींच्या मागे उभी करावी असं एक नम्र निवेदन किंवा सूचना किंवा एक परीघडीचा डाव कामराजांपर्यंत पोहोचवला पाहिजे. याला सगळ्यांची संमती मिळाली. इंदिरा गांधींनी तोफेचं तोंड वळवण्यासाठी हेच पडवून द्वारका प्रसाद मिश्रांना या बैठकीमध्ये पाठवलेलं होतं. या बैठकीमध्ये इंदिरा गांधींच्या मागे आपण उभं राहायचं आणि त्यासाठी कामराजांना सुद्धा तयार करायचं अशी खेळी खिचडी शिजली आणि तिथून सगळे जण जे निघाले ते थेट 4 जंतर-मंतर रोडवरच्या कामराज यांना येऊन भेटले. कामराज यांना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा, तुम्ही तर आता निवडणुकीमध्ये माघार घेतलेली आहे. आम्ही तुम्हाला पंतप्रधान करू इच्छित होतो पण तुम्ही स्पष्टपणे नकार दिलेला आहे. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तर तुम्हाला चालणार नाही, पण आत्ताच्या घडीला या देशामध्ये किंवा एकंदर काँग्रेसमध्ये मोरारजींचे समर्थक जास्त संख्येने आहेत आणि आता जर बाजी उलटवायची असेल तर सगळ्यांनी इंदिरा गांधींच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कारण इंदिरा गांधी या निवडणुकीमध्ये आल्या तरच मोरारजींच्या वारूला अटकाव करण्याची शक्यता निर्माण होणार आहे. कामराज यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि मग थोडा वेळ विचार करून समोर बसलेल्या त्या लोकांना स्पष्टपणे सांगून टाकलं की आपण म्हणताय ते खरं आहे. आता इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये यायला पाहिजे, कारण मोरारजी देसाईंकडे नाही म्हटलं तरी त्यांना मतं देणारे बरेच लोक आहेत आणि ते नक्की किती आहेत याचा आपल्याला अंदाज नाही. आणि निश्चितपणे निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये गुलझारीलाल नंदांचा हट्ट आणि मोरारजी
देसाईंची तडप अशी जर बाजी लागली तर मोरारजी नक्कीच गुलझारीलाल नंदांचा पराभव करते, पण तितक्या सहजपणे त्यांना इंदिरा गांधींचा पराभव करणं काही शक्य होणार नाही. हा सगळा खेळ शिजल्यानंतर आपल्या मनामध्ये जी सुप्त इच्छा आहे ती आता देशातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि इंदिरा गांधींच्या मागे जनमत उभं करण्याची जबाबदारी कामराज यांच्यावर येऊन पडली. त्या बैठकीतून बाहेर पडल्या कामराजाने पत्रकार परिषद बोलावली आणि तिथे सूतोवाच करून टाकलं की काँग्रेसचा याच्या पुढचा अध्यक्ष हा निवडणुकीने निवडला जाणार आहे आणि बहुधा ही निवडणूक इंदिरा गांधी जिंकण्याची शक्यता जास्त आहे. कामराजाने उघड नव्हे पण सूतोवाच करून ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवायचा होता त्यांच्यापर्यंत शिताफीने हा विषय पोहोचवला की इंदिरा गांधींना माझा पाठिंबा आहे आणि माझा पाठिंबा आहे म्हणजे माझ्याबरोबर असलेलं सिंडिकेट नावाचं जे काही वजनदार नेत्यांचं कोंडाळ आहे त्याचा पाठिंबा इंदिरा गांधींना आहे. कामराज यांनी अतिशय शिताफीने आणि सुज्ञपणे दिलेला हा संदेश संबंध देशभर पसरला आणि मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणुकीची एकंदर फेरी होणार हे संबंध जगाला आणि देशातल्या लोकांना कळलं. कामराजांनी सुप्तपणे हा जो संदेश दिला होता तो त्यांच्या लोकांपर्यंत बरोबर जाऊन पोचला होता आणि त्याच वेळेला 19 जानेवारीची तारीख या सभागृहाचा नेता निवडण्यासाठी मुकरर करण्यात आली. त्याची जाहीर घोषणा झाली आणि काँग्रेसचे राज्यसभा आणि लोकसभा मिळून 524 जे खासदार निवडून आलेले होते त्यांनी याच्यासाठी मतदान करावं आणि मतदानाने पुढचा पंतप्रधान आणि सभागृहाचा नेता निवडावा असं जाहीर निवेदन करून या कामराजांनी ते प्रसिद्धीला देऊन टाकलं. तरीसुद्धा कामराज यांना प्रत्यक्ष निवडणूक त्याच्यातून येणारी कडवाहट किंवा काँग्रेसच्या परंपरेला लागलेला धक्का नको होता आणि म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून कामराज पुन्हा एकदा त्यागराज मार्गावरच्या मोरारजी देसाईंच्या घरी त्यांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा अजूनही मला असं वाटतं की निवडणूक टाळता आली तर बरं होईल. त्यावर मोरारजी ताडकन म्हणाले की कामराज तुम्ही तर निवडणुकीमध्ये नाही आहात मग निवडणुकीला तुम्ही एवढं घाबरता कशाला. त्यावर कामराज म्हणाले की मी निवडणुकीला घाबरत नाही. मग मोरारजी देसाई म्हणाले की मी पंतप्रधान झालो तर तुमची काय हरकत आहे. मी विद्यापती आहे, मला प्रशासनाचा अनुभव आहे, इंग्रजांबरोबर मी 4 हात केलेले आहेत आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मी अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं सांभाळलेलं आहे. मग अशी कोणती गोष्ट आहे की जी मला आता पंतप्रधान पद मिळू देणार नाहीये. असं सगळं तावातावाने मोरारजी देसाई फुशारकीने जवळजवळ आपण पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकलीच आहे अशा आवेशामध्ये सांगायला लागले. त्यांचं बोलणं झाल्यानंतर कामराज तितक्याच शांतपणे म्हणाले तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण बहुमत इंदिरा गांधींच्या बाजूचं आहे. इंदिरा गांधींच्या मागे बहुमत आहे. ही बहुमोल असणारी बातमी कामराजाने निवडणूक टाळण्यासाठी मोरारजी देसाईंच्या कानावर घातली होती. पण हट्टाला पेटलेले मोरारजी देसाई कामराज काय सांगतायत आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे हे जाणून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. त्याने सांगितलं ठीक आहे तुम्हाला असं वाटतं की बहुमत इंदिरा गांधींच्या मागे आहे तर उद्या फैसला होऊन जाऊ दे. 19 जानेवारीचा दिवस उजाडला.
तुडुंब भरलेल्या सभागृहामध्ये सेंट्रल हॉल फुललेला होता आणि काँग्रेस पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे 524 मतदार म्हणजे खासदार या ठिकाणी मतदानाने आपला नेता निवडण्यासाठी जमलेले होते. या निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 19 जानेवारीला इंदिरा गांधी आपल्या घरातून निघाल्या आणि राजघाटावर असलेल्या पंडित नेहरूंच्या समाधीशी जाऊन त्याने थोडा वेळ शांतपणे बसून तिथे डोकं टेकलं आणि मग त्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्या. मोरारजीभाई देसाई आधीच आलेले होते. अध्यक्षाने मग पुन्हा एकदा निवडणुकीचा प्रस्ताव ठेवला, त्याच्या सगळ्या अटी आणि शर्ती समजावून सांगितल्या आणि दुपारी 11:15च्या सुमारास प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. 2:45 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासापेक्षा अधिक काळ हे 524 लोकांचं मतदान प्रक्रिया चाललेली होती. मतदान प्रक्रिया संपल्यावर काही वेळाने मतमोजणीला सुरुवात झाली आणि मग त्या मतमोजणीतून धक्क्यावर धक्के बसायला लागले. बाहेरच्या बाजूला या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी संसदेला लोकांनी गराडा घातलेला होता. ज्यांच्याकडे त्यावेळेला रेडिओ सेट होते ते सगळेजण रेडिओला कान लावूनच आपापली कामं करत होते, कारण भारताच्या पंतप्रधानपदी नक्की कोणाची निवड होणार हे कुतूहल किंवा जिज्ञासा देशातल्या सगळ्या माणसांना होती. संसदेच्या बाहेर जो तुडुंब जमाव भरलेला होता, जशी मतमोजणीची प्रक्रिया लांबत जायला लागली तसं त्या गर्दीतल्या एकाने पटकन उठून एक आरोळी मांडली की लडका या लडकी. तिथे जमलेल्या लोकांमध्ये हास्याची खसखस पिकली, पण मतमोजणीचं आणि जाणाऱ्या काळाचं जे प्रेशर होतं त्याच्यातून या माणसाने लवकर काय ते सांगा, मुलगा का मुलगी म्हणजे लडका की लडकी. नेमकी त्याच वेळेला मतमोजणीची प्रक्रिया संपलेली होती आणि जो काही कल होता तो पूर्णपणे इंदिरा गांधींच्या बाजूने होता. हे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसच्या एका खासदाराने धावत येऊन संसद भवनातून बाहेरून जी आरोळी आली त्याला उत्तर देऊन टाकलं, लडकी है. त्या क्षणी तिथे जमलेल्या लोकांना कळलं की काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान पदासाठी सभागृहाचा नेता म्हणून इंदिरा गांधींची निवड केलेली आहे. अशा रीतीने 524 पैकी 355 मतं मिळवून मोरारजी देसाईंचा सपशेल पराभव करून इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होणार हे 19 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत पुरेसं स्पष्ट झालेलं होतं. आणि या निवडीबरोबरच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अतिशय हिणकस वृत्तीच्या, तकलादू स्वभावाच्या आणि जिद्दी असलेल्या मोरारजी देसाई नावाच्या हटवादी नेत्याची दुसरी मोठी हार इतिहासामध्ये नोंदली गेली. पडद्यामागचं हे सगळं राजकारण, त्याच्यामध्ये रचले गेलेल्या चाली, क्षणोक्षणी बदललेले रंग, हे सगळं विवेचन मी आपल्या पुढे केलं. मला खात्री आहे या सगळ्या विवेचनाला आपल्या पसंतीची मोहोर किंवा पावती मिळणार आहे. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा. माझ्या या चॅनलला आत्तापर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका. आपल्या मनामध्ये हा व्हिडिओ, हे कथानक सगळं ऐकल्यावर काय प्रतिक्रिया निर्माण झाल्या त्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा, कारण आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.